नमस्कार. होम मिनिस्टर स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1 च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव अपर्णा प्रदीप मडवी, दिवा गाव ऐरोली, नवी मुंबईमध्ये आज आपण आलेले आहोत आणि त्या माऊलीला आज आपण बोलतं करणार आहोत. नणंदबाईंचं नाव आहे राजश्री बंडू केणी, तर जाऊबाई आहेत गायत्री रविराज मडवी. बघूया आजच्या भागात काय होणार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 क्या उखाणा? आई बाप्पाने वाढवलं, मैत्रिणीने घडवलं, प्रदीप रावांचं नाव घ्यायला आदेश भाऊजीने अडवलं. मी कुठे अडवलं, उलट घ्या म्हटलं. तुम्ही कसं काय घेणार? भाजीत भाजी मेथीची, अपर्णा माझी प्रीतीची. काय सांगता? खूप प्रेम आहे. आम्ही कधीच म्हटलं कमी प्रेम आहे. बरं द्या, ओळख करून द्या. हे माझे मिस्टर प्रदीप मडवी. नमस्कार. ते माझे सासरे बाबा नमस्कार. नामदेव मडवी. हो. त्या आई सासूबाई नमस्कार. सुगंधा मडवी. ती जाऊबाई गायत्री. नमस्कार. ही नंद नमस्कार. राजश्री बंडुगेनी आणि तो धीर रविराज. नमस्कार. नमस्कार. बाई तुम्ही राहायला कुठे होता? माहेर तळवलीचं. पण तिथे कोण कोण आहे? आता आई बाबा वारलेत माझे, म्हणजे आता तिथे दोघंच भाऊ आहेत आणि 2 वहिन्या आणि त्यांची मुलं आणि बहिणींची लग्न झालेत दोघींची पण. आणि तुमच्याकडे कोण कोण होतं बालपणी? बालपणी आमची एवढीच फॅमिली, मी आई बाबा भाऊ बहीण एवढंच, म्हणजे 3 आणि 2 5 जणांचं कुटुंब. पण आता कसं वाटतंय बालपणाच्या जेव्हा आठवणी येतात तेव्हा काय वाटतं, काय सांगावंसं वाटतं? खूप मिस करतो, खूप म्हणजे खूप. लग्नाला किती वर्ष झाली? 15. म्हणजे लहानपण जास्त चांगलं होतं की 15 वर्ष जास्त चांगली? लहानपण. काय हो, काय हे असं का म्हणतायत? लहानपण ते लहानपण असतं. हो ना. 15 वर्ष किती चांगले गेले तरी ते येतच. काय करायचे बाबा? बाबा माझे ओल्टासमध्ये होते, तिथे कामाला होते. हो, जवळजवळ 30 वर्ष त्यांनी जॉब केला. आणि आई घरात? आई घरात. तुम्ही सांगा आता, तुमच्याकडे तुमचे आई बाबा काय करायचे? बाबा माझे नवसीला कामाला होते, आई घरातच होती. मग तुमची भेट कशी काय? त्या माझ्या आत्या लागतात, आत्यांचीच मुलगी गेली. लहानपणापासून बघत होता तुम्ही? हो. मग कोणाच्या मनात होता हा विषय? माझ्या. नाही, ते मगाशी म्हणालात ना खूप प्रेम आहे, तेव्हाच कळलं आम्हाला. सुरुवात कशी झाली? साधारण एक 20 वर्षापूर्वी तिला मी प्रपोज केला, पण सांगायला जवळजवळ 7-8 महिने लावले होकार कळवायला. तुम्ही कुठे प्रपोज केलं? ठिकाण? शाळेची स्नेहसंमेलन होतं, गॅदरिंग अरे वा. त्याच्यामध्ये तिला विचारलं मी का मला तू आवडतेस, तुझं काय ते सांग. उत्तर द्यायला जवळजवळ 7-8 महिने लावले. हा. नंतर होकार कळवला. काय विचार करत होता एवढा? नाही, त्यांचा स्वभाव पण रागीट होता खूप. रागीट होता? हो. आता नॉर्मल झालेत खूप. तुम्हाला करायचं नव्हता. मग तुम्ही त्यांना नाही सांगितलं? हो, नाही सांगितलं. त्यांच्या घरी बंद केलं त्यांनी. 6 वर्ष गेलोच नाही. किती? 6 वर्ष. का? म्हणजे घरातले भाऊ पण माझा देत नव्हता. नंतर सगळे विरोधात होते त्यावेळेला. जॉब नव्हता. पण मला सांगा, ते विरोध वगैरे मला कळलं, पण मग अरेंज झालं कसं? माझ्या आत्या आहेत, त्या एक्सपायर झाल्या. त्या आत्या होते, त्यांच्या मिस्टरांना मी थोडं कन्व्हिन्स केलं का मामाबरोबर मला असंच आहे, तुमचा शब्द मामा खाली टाकणार नाही. म्हणून मग मीच त्यांना कन्व्हिन्स केलं का मामा असंच आहे, तर तुम्ही विचारून बघा. मग ते गेले, तेव्हा हिच्या वडिलांनी होकार दिला. मग पण मला सांगा, होकार यायच्या आधी तुमचं दोघांचं होकार झालेला होता? नाही, तोपर्यंत नाही. कसं काय? कुठे सांगितलेलं नाही तेवढं. त्यांच्याकडे काय बघतो? नाही, नव्हतं सांगितलं मी. पण भेटत तर होता? नाही, बाहेर पण नाही भेटली. नाही. दादा माझे खूप स्ट्रिक होते. घरच्यांनी होकार दिल्यावर तुम्ही होकार दिला की आधी तुम्ही होकार दिला? नाही, घरच्यांनी दिल्यावरच मी होकार दिला. काय हो, खरं काय? तुम्हाला काहीतरी आता बघा, तुम्ही डोळे मोठे करू. डोळे ना मोठे केले मी, आहे ते सांगते मी. काय हो? आहे ते खरंच सांगतो. तुमच्या दोघात होकार झाला होता ना, म्हणून अरेंज झालं ना. हो ना. आता बघितलं. कसे आहेत तुमच्या सासरचे सगळे? सगळे छान आहेत. आमचे बाबा बिंदास बोलतात, डायरेक्ट बोलतात, पण चांगले आहेत. एकदम शांत झालेत आता. पहिला खूप हायपर होते, पण आता नाही, आता एकदम नॉर्मल आहेत. सासू पण छान आहे. हा, सासू पण. सासूबाई सुनेबद्दल सांगाव, कशी आहे? छान आहे. छान आहे. पण त्यावेळेला खूप कष्ट पडलेत लग्न जमायला. बरं. पण मग लग्न जेव्हा झालं तेव्हा दोन्ही कुटुंब आली होती? हो, सगळं फॅमिली. कुठे गेलं? माझ्या माहेरी. म्हणजे तिथे हॉलमध्ये गेलं. हॉलमध्ये शाळेचा हॉल होतं, तिथे गेलं. पण व्यवस्थित झालं? हा, सगळ्यांना बोलवलेलं असं आमंत्रण. कसा आहे स्वभाव आता? हा, छान. आता चांगला आहे स्वभाव, छान आहे. हो. तू या इतक्या कमीच बोलतात का? नाही, बोलते ना मी. भरपूर बोलतात. बोलते मी, भरपूर बोलतात. काय हो आई, काय सांगणार, सल्ला काय देणार? तिने आता सगळ्यांना मिळून मिसळून चांगलं राहायचं, बस एवढंच.
बस बाकी काय म्हणणं नाही तुमचं. काय नाही. सासरी बुवांकडे द्या. सून अतिशय सुंदर आहे आणि तिचा स्वभाव पण एक चांगला आहे. आणि मुलगा पूर्वी तापट होता. मुलगा आता सुधारलाय. जाऊबाई बोला. सुने छान आहेत त्या, मनमिळाऊ आहेत. हो. मग तुमच्या दोघींपैकी आधी लग्न कोणाचं झालं? माझं. तुमचं मी मोठे झालं. हो. तुम्ही मोठ्या, तुम्ही नंतर आला. हो, मग तुम्हाला कसं मोठं म्हणून त्यांनी लहान म्हणून काय सांभाळून घेतलं. सांभाळून घेतलं? तुम्हालाच कामाला लावायच्या? नाही, दोघी मिळून करायचो. दीराकडे द्या जरा. वहिनी चांगली आहे माझी, छान आहे. आणि माझ्या मावशीचीच मुलगी आहे म्हणून कसं सगळं माहितीच आहे मला. होय ना? हो. द्या नणंदबाईंकडे द्या. खूप छान आहे ती, मनमिळावं आहे, समंजस, म्हणजे मला समजून पण घेते, मी पण तिला समजून घेते. खूप असं म्हणजे खूप प्रेमळ आहे ती, छान आहे. बरं, तुम्हाला काही प्रश्न विचारणार. बोला सर. उखाणा घेतल्याबरोबर तुम्ही म्हणाला होतात की माझं खूप प्रेम आहे. आता उत्तरं किती बरोबर येतात त्यावर मला कळणार आहे की खरंच किती गप्पा मारल्या आहेत आणि किती गोष्टी माहिती आहेत. हं? पहिला प्रश्न, वहिनींचा आवडता सण कुठला? गणपती. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आहे. वहिनींना न आवडणारी भाजी कुठली? तिला तर मोस्टली सगळ्याच भाज्या आवडत नाही, पालेभाज्या तर अजिबात नाही, त्यातल्या त्यात गवार तर बिलकुल आवडत नाही. गवार. अभिनंदन. वहिनींचा आवडता खेळ कुठला? कबड्डी. कसं काय हो? हा, त्यांना माहिती आहे ना खेळायची. जायचो बघायला. तुम्ही? हो, बघायला यायचे. तसं मला पण कबड्डी, खो खो हा, त्यांना पण आवड आहे. 5 पैकी 3 उत्तरं बरोबर आली. अभिनंदन. आणि त्यामुळे कसं आहे, 5त 3 उत्तरं बरोबर येणं आवश्यक आहे. वहिनींना त्यांनी झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. नमस्कार. 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 तुम्ही इथेच राहायला होता लहानपणापासून? हो. आणि तुमचं कुठे माहेर? माझं माहेर तळवली गाव. तळवली. त्यांचं पण? आईंचं पण. सासूचं पण. हो. तिघी पण एकाच गावातल्या. नात्यातले आहे सुना. बरं, सगळं तळवली रिकामी करत. आमच्या घरामध्ये जवळजवळ 6-7 जणे तळवलीचे आहेत, म्हणजे सुनामध्ये आम्ही दोघी जावा, 4 सुना, माझ्या त्या जावेच्या 2 सुना आणि माझ्या 2 सुना. तळवली. तळ. आणि तुमचं सासर कुठे? इकडेच दिवा गावात. तुमचं दिव्या गावातच. 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तुम्ही सगळं इथलं इथेच जमवलं? हो. तुमचं अरेंज केलं? अरेंज मॅरेज. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 17 वर्ष झाली. 17. आणि तुमच्या लग्नाला? 9 वर्ष. 9 वर्ष झाली. तुम्ही तळवलीमधनं इथे आला. हो. तुमचे मिस्टर तुमच्या ओळखीचे होते? हो. तुमचं अरेंज केलं? लव्ह मॅरेज. हे बरं आहे. कसं काय हो? कशी सुरुवात झाली? त्यांनी मला विचारलं, लग्न करशील का? काय हो, का विचारलं यांना? काय नाही, आवडली म्हणून विचारलं. मग त्या काय म्हणाल्या? मी नाही म्हणाली. नाही म्हणाली. 2 महिने वाट बघित, म्हणजे 2 महिने विचार केला. तुम्ही विचार केला? हो. 2 महिने. आणि मग काय सांगितलं? हो. हो. का? खूप प्रेम होतं त्यांचं माझ्यावर. हे कसं कळायचं तुम्हाला? मी करेन तर लग्न तुझ्याशीच करेन असं ते म्हणायचं. हो. पण हे तुम्ही रोज भेटून सांगायचे? नाही, फोनवर नाही, भेट व्हायचं. नाही व्हायची. मग? मोस्टली फोन पण नाही व्हायचा, मेसेज. मग होकार आला? हा, आला. तुम्हाला विश्वास होता होकार येणार? हा, कशामुळे? माझा स्वभाव चांगला आहे. पण तो SMS मधून कसा कळतो? नाही, माहिती होतं ना, कोणाला? माझ्या मामाचीच ओळख मुलगी. होती ना, मामांची आणि मुलगी आहे हे ना. सांगा ना. होकार दिल्यानंतर घरी कधी कळलं? 1 महिन्यात सांगितलं. मग काय म्हणाले? नाही म्हणाले. पण त्या 1 महिन्यात तुम्ही भेटला होता ना? हो. कुठे? मंदिरात. कुठलं ते मंदिर? सेक्टर 5चं सिद्धिविनायकाचं मंदिर, गणपतीचं. वा वा वा. आणि मी खूप मानते, म्हणजे खूप विश्वास आहे, कारण की तिथे आमची भेट झालेली खूप छान होती. पण कसा आहे स्वभाव? कसा आहे? खूप छान, शांत आहेत. मग लग्नानंतर शांतच झाले? नाही, आधीपासून शांत आहेत. आधीपासूनच शांत भाऊ. शांत आहे. का बघा, लगेच बहिणीने लगेच भावाची बाजू घेतली. आणि वहिनीचा स्वभाव कसा आहे या? त्या पण खूप छान आहेत, बोलक्या आहेत भरपूर, आणि म्हणजे समजून पण घेते, छान आहे, प्रेमळ आहे, मस्त बरं, आहे. तुम्ही मला आधी सांगा, या जास्त चांगले आहेत की त्या जास्त? दोघी पण मस्त नाही, आहेत. नाही. नाही, मला ऐका तसं ना, सांगता. 1 आणि 2 नंबर द्यायचा असेल तर 1 नंबर कोणाला देणार? आता तिला मी बोलली तर हिला राग येईल, हिला काय नाही, बोलेल? नाही, मला नाही राग येणार, खरंच बरं, नाही येणार. दोघींना राग नाही येणार? नाही येणार, अजिबात चला, नाही आता तुम्ही रिझल्ट लावा. 1 आणि 2 नंबर. चला. चालेल, त्या मोठ्या आहेत म्हणून त्या आधी आणि 2 नंबर. 1 नंबर द्या, 2 नंबर घ्या. आता मला तुम्हाला विचारायचं, ह्या म्हणजे नणंदबाई आणि जाऊबाई ह्याच्यात 1 नंबर 2 नंबर कोण? 1 नंबर 2 नंबर. हाय, व्हेरी गुड.
का एक नंबर नणंद आहे म्हणून? नाही, त्या जास्त समजून घेतात मला. तुम्हाला ताई समजून घेतात, पण या जरा जास्त समजून घेतात. हो हो. नणंदबाई जास्त समजून घेतात. एखादी गोष्ट बोलायची असेल तर नणंदबाईंकडे आधी बोलाल की जाऊबाईंकडे आधी बोलाल? ह्यांच्याकडे. आणि मी त्यांना करते ही कॉल. काही मन मोकळेपणाने बोलायचं असेल मी त्यांना फोन करते, किंवा डिस्टर्ब असेल त्यांना फोन करते. बरं, आता तुम्ही मला सांगा, या दोघींमध्ये 1 नंबर आणि 2 नंबर ताईच. हो, तुम्ही दोघी एकमेकींबरोबर किती वेळा अशा गप्पा मारता? आमच्या नाही गप्पा होत. नाही का हो? एवढ्या नाही होत. का नाही? व्हायला पाहिजे ना, आता एकाच घरात राहता ना. वरती खाली आहोत आम्ही दोघी जणी. कसं आहे, त्याच्यामुळे आई वडिलांचा जीव वरती खालती होतो ना. नाही, ते असतात आमच्यामध्येच असतात. पण मला सांगा, हा संवाद वाढण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली आम्ही खूप कामामध्ये इतके बिझी असतो. माझ्या 2 मुली आणि त्यांच्यामध्येच बिझी पूर्ण. कधी कधी खाली उतरत नाही, भाजी आणण्यासाठी किंवा काही असं खरेदीसाठी, नाही तर नाहीच असं होतं. म्हणून बोलणं कमी आहे. कमी होतं. हो. सासूबाई तुम्ही सांगा. चला, मी पण आलोय आज, आपण प्रॉमिसच करून टाकूया काय. त्याही दोघी मस्त मिळून मिसळून राहायला पाहिजे, बोलायला पाहिजे. असे जास्त बोलत नाही त्या. याही दोघी आता ना एकत्र येऊन म्हणजे असं भांडण वगैरे करायला नाही पाहिजे. त्यांना जरा समजावा तुम्ही. मग बोलायला पाहिजे ना. बोलायला पाहिजे. अरे मग कधीपासून सुरू होणार? आजपासून? किती मस्त. काय हो? हो. काय नणंदबाई? हो, मग आत्तापासून सुरुवात झाली पाहिजे त्यांची. किती मस्त. बरं झालं मी आलो. हा, चला, अभिनंदन. आता एक काम करा ना, थोडा वेळ तुम्ही तिकडे बसा, खेळ नंतर तुम्ही इकडे या. दोघींनाही माझा नमस्कार. नमस्कार. दोघी मडवी कुटुंबात आहात, बरोबर? तुम्ही दोघी एकाच गावात आलेल्या. हो. बाजूबाजूला आहेत घरं पण, म्हणून आता बाजूबाजूला बसवलंय. पण मला तुम्हाला दोघांना विचारायचंय, तुम्ही दोघे भाऊ पहिल्यापासून घरात आहात, तुमचं काय म्हणणं आहे? या दोघींना काय सल्ला द्यायचा असेल तर कुठला द्या? दोघी एकदम मनमोकळेपणाने बोलावं, एकमेकांबरोबर राहावं, समजून घ्यावं. थोडंसं भांडण पण पाहिजे ना, ते करावं. आम्ही कुठे म्हणतोय ते करू नका. ते भांडण झालं की मग लगेच समजतं ना. हो ना. प्रेम किती आहे. नाही, म्हणून माझं म्हणणं काय, तुम्ही मोठे आहात, तुम्ही लहान आहात. मी एक थोडक्यात विचारतो, यांना जर कोणीतरी बाहेर बोललं तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल? नाही, होते माझं. मी नाही हे करत. सहन नाही मी ना घेते करणार. त्याची बाजू. तुम्ही ऐकून घ्याल? जर त्यांच्याबद्दल कोणी बोललं तर? कोणी बोलतच नाही, पण बोललं नाही. हा. तर ऐकणार का? नाही. मग हेच तर आहे ना, फक्त संवाद वाढला पाहिजे, एवढंच सासूबाईंची इच्छा आहे. तर माझी सगळ्यांना खूप शुभेच्छा आहे. असं सगळ्या घरांमध्ये छोट्याशा गोष्टीमुळे कधीतरी कुणाचं मन दुखावलेलं असतं, पण तेच जर घरावरती काही आलं तर सगळे एकत्र होताना आम्ही बघतो. तेव्हा या 17-18 वर्षाच्या प्रवासामध्ये या स्त्री शक्तीला माझा नमस्कार. आणि नमस्काराबरोबरच तुम्ही थोडा वेळ तिकडे बसा, नणंदबाई इकडे या. मला सांगा, जेव्हा या ताईची पाठवणी झाली तेव्हा घरातलं वातावरण काय होतं? खूप रडलो. किती प्रेम आहे या कुटुंबाचं तुमच्यावर? खूप खूप प्रेम आहे. तुम्ही किती मिस करता या सगळ्यांना? सासरे असताना रडते कधी कधी. म्हणजे कधी आता या कोरोनाच्या काळामध्ये तिला यायला भेटत नव्हतं तर अक्षरशः रडायचे. जवळच आहे घर माझं, 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तरी असं म्हणजे बाहेर पडायला म्हणजे निघायला पडत नसे म्हणून आईची बाबांची खूप मला आठवण यायची. हो ना. हा. नाही, पण छान आनंदात आहात, हा. बरोबर? भरपूर. असेच आनंदात राहा. आणि एक छोटंसं आता आव्हान आहे दोघींना. एक खेळ आहे आणि या खेळामध्ये मी एक अक्षर देणार किंवा रंग सांगेन, त्यावरून 5 वस्तू घेऊन यायच्या. तुम्ही दोघीही हा खेळ खेळणार आणि तुमच्या दोघीमध्ये ज्या कोणी जिंकणार त्या शेवटच्या खेळात त्या वहिनींबरोबर पैठणीचा खेळ खेळणार. या दोघींपैकी कोण जिंकेल असं वाटतं सासूबाई तुम्हाला? दोघी पण कोणतरी जिंकतील, दोघींची कोणतरी. नाही, पण इच्छा काय, कोणी जिंकलं पाहिजे? दोघेही जिंकल्या तरी चालते. मला आता मध्ये घेऊ नका तुम्ही. काय ते करायचं ते करा. आता मुलगी पण आहे माझी, सून पण माझीच आहे. बरोबर आहे. मग दोघींची आता मला काय मुलगी जिंकली तरी काय मला काय येणं होणार, सून जिंकली तरी दोन्ही पण पाहिजे ना. होय ना. पण वाटतंय काय आता कोणी जिंकावं म्हणून? मुलींनी जिंकली तरी चालेल. बरं, ठीक आहे. चला, जर त्या जिंकल्या तर पैठणीच्या खेळात आपल्या वहिनीला आव्हान देणार आहेत. या खेळामध्ये खेळ सोपा आहे. एक रंग सांगणार, त्या रंगाच्या 5 वस्तू घेऊन यायच्या. या परिसरातून कुठूनही दोघींपैकी सगळ्यात आधी 5 वस्तू कोण घेऊन येणार ते बघणार आहोत. रंग आहे पांढरा. वेळ सुरू झाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157
द्या लवकर. चला वेळ संपली. या बसा. थांबा, काय काय आणलंय? पेपर, काजू कतरी, अनंताचं फूल, कप आणि चार. तांदूळ. आणि तांदूळ 5 आणल्या. तुम्ही? फूल, तांदूळ होते ते 2, हा मिठाईचा बॉक्स 3, पत्रिका 4, रुमाल, मॅच बॉक्स. नणंदबाईंनी एकदम सगळं वस्तू उचलून आणल्या. तर जाऊबाईंनी मात्र एका वेळेला एक वस्तू आणत ती दुसऱ्या वस्तू आणत गेल्या आणि त्यामुळे आजच्या भागात जिंकलेल्या आहेत जाऊबाई. नणंदबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. तर वहिनींना मिळत आहे हा बाजूबंद. अभिनंदन. थँक्यू. आणि या बाजूबंदाबरोबरच वहिनी अंतिम खेळात पैठणीचा खेळ खेळणार आहेत. जाऊबाई सज्ज झालेल्या आहेत. जाऊबाईंच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे का आता खरा खेळ रंगणार आहे. या खेळात काय होणार ते तर आपण बघणार आहोत. पण तरी सुद्धा मी जरा सगळ्यांना विचारतो हा की साधारणतः या दोघींपैकी कोण जिंकेल असं वाटतंय. नणंदबाई सांगा. आता खेळ त्यांचा आहे म्हणून मला वाटतं मोठी बहिणीच जिंकावी असं वाटतंय. बर, तुम्हाला? शेवटी बायकोच. बायको जिंकेल असं वाटतंय. धीराला विचारतो. नाही नाही ते माहितीच आहे, पण कोण जिंकावं असं वाटतंय तुम्हाला? वहिनी जिंकावी म्हणून. बघा सगळे मिळून एक झालेत. मी तुमच्या बाजूनी आहे. हा 3. सासूबाई? छोटी जिंकावी. छोटी जिंकावी. हा आता 3 जणांना तिकडे दिल्यावर सासूबाईंनी पारडं तिकडे टाकलंय. बरोबर. सासरे बुवा? मोठीने जिंकावं. मोठीने जिंकावं. चला बघा सगळ्यांनी सांगितलंय मोठीने जिंकावं. तुम्हाला काय वाटतं कोणी जिंकावं? कोणीही चालेल. नाही नाही तसं नाही, उत्तर द्यायचं ना. कोणी कसं चालेल, ती जिंकली तरी चालेल. तुम्ही सांगा कोण जिंकलं तर आनंद होईल? असं काही नाही, कोणी खेळ आहे, खेळामध्ये हार जीत तर होतेच. बरोबर. त्यामुळे जे काही आता मला या ठिकाणी या खेळात कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी मिळणार. चेंडू आपटायचा आणि इथे 3 बास्केट ठेवलेली आहेत. सगळ्यात वरती जे जांभळ्या रंगाचं बास्केट आहे त्याला 10 गुण आहेत. उजव्या बाजूला जे लाल रंगाची दोन्ही बास्केट आहेत उजव्या आणि डाव्या बाजूला, त्या सायकलच्या त्या बास्केटमध्ये जर जाऊन तो चेंडू थांबला तर 20 गुण मिळणार आहेत. त्यामुळे 10 संधीमध्ये दोघींपैकी सगळ्यात जास्त गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तर पैठणी कोण पटकावणार या मडवी कुटुंबात ते आत्ता बघणार. आधी तुमची संधी टाका. आत्ता तर राग राग. हा जरा जरा. हा बघा. हा थांबा. आता तुम्ही इकडे बसा, तुम्ही तिकडे बसा. ए बापरे. 1. आता तिथूनच परत पुढचे 5 टाका. अलीकडे. हा जरा जोरात. हा अजून. हा वहिनी तुमच्याकडे आता 5 संधी आहेत. बघूया काय होणार. हा आता एक काम करा, थेट गेला तरी चालणार आहे. दोघींना 5 संधी. हळू घाई नको. 1 2. चला अभिनंदन. 2 1. अभिनंदन. थँक्यू.
झी मराठीकडून चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजच्या भागात मडवी कुटुंबातल्याच माऊलीनं पैठणी पटकावलेली आहे. तेव्हा या संपूर्ण कुटुंबाला आणि आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.